गेल्या 1.5 वर्षापासून रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरू आहे. त्यात रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेन सोबत शांतता चर्चेवर मोठं विधान केलंय. रशिया आणि युक्रेन यांच्यात शांतता प्रस्थापित होण्यासाठी भारत आणि चीन किंवा ब्राझील मध्यस्थीची भूमिका निभावू शकतात असं त्यांनी म्हटलंय. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी सोमवारी मंगोलियाला भेट दिली आहे. व्लादिमीर पुतीन यांच्या मंगोलिया दौऱ्याची खूप चर्चा होतीये, कारण आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाने व्लादिमीर पुतीन यांना अटक करण्याचे आदेश मंगोलियन सरकारला दिले होते. मात्र मंगोलियात व्लादिमीर पुतीन यांना गार्ड ऑफ ऑनरने सन्मानित करण्यात आलं. यावेळी व्लादिमीर पुतीन यांनी चीनलाही धक्का दिलाय. रशिया शस्त्रास्त्रांपासून लष्करी प्रशिक्षणापर्यंत सर्व काही मंगोलियाला पुरवेल अशी घोषणा व्लादिमीर पुतीन यांनी केली आहे. खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जर याच्या हत्येवरून हिंदुस्थानावर आरोपांच्या फैरी झाडणारे कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांना मोठा धक्का बसलाय. खलिस्तान समर्थक एनडीपीने ट्रुडो यांच्या सरकारला दिलेला पाठिंबा काढून घेतलाय. एनडीपी नेते जगमीत सिंग यांनी याची घोषणा केली आहे. यामुळे ट्रुडो यांचे सरकार अल्पमतात आलं असून कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता आहे. ख्रिश्चनांचे सर्वोच्च धर्मगुरू पोप फ्रान्सिस हे इंडोनेशियाच्या दौऱ्यावर असून तिथे त्यांनी जनतेला सौहार्द आणि वैविध्यतेतील सुसंवादाचं वचन पाळण्याचं आणि धार्मिक कट्टरतावाला विरोध करण्याचं आवाहन केलंय. पोप यांनी आशिया खंडातील 4 देशांच्या दौऱ्याला आजपासून सुरुवात केली आहे. ते 11 दिवस या दौऱ्यावर असणार आहेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या विदेश दौऱ्यावर आहेत. ब्रुनेईचा दौरा पूर्ण झाल्यानंतर नरेंद्र मोदी आता सिंगापूरला पोहोचलेत. नरेंद्र मोदी 2 दिवसांच्या सिंगापूर दौऱ्यावर आहेत. काल सिंगापूरला पोहोचल्यानंतर त्यांचे जंगी स्वागत करण्यात आलं. यावेळी मोदी गणपती बाप्पा मोरया म्हणत ढोल वाजवताना दिसले. या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच आज सिंगापूरच्या संसदेतही नरेंद्र मोदींचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या सिंगापूर दौऱ्यावर आहेत. सिंगापूरच्या पंतप्रधानांनी त्यांचं जोरदार स्वागत केलंय. यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये बराच वेळ चर्चा झाली. यानंतर पंतप्रधान मोदी आणि सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग यांनी सेमीकंडक्टर फॅक्टरीला भेट दिली. सेमीकंडक्टर्सचे उत्पादन आणि डिझायनिंग संदर्भात दोन्ही देशांमध्ये करार करण्यात आलाय. भारताला सेमीकंडक्टर हब बनवण्याची पंतप्रधान मोदींची इच्छा आहे. यासाठी सरकार बरेच प्रयत्न करत आहे. पंतप्रधान मोदी यांनी सेमीकंडक्टर फॅक्टरीला भेट देऊन तेथील तंत्रज्ञान, कार्यपद्धती आदी समजून घेतल्या. नॉर्थ ईस्ट न्यूजच्या वृत्तानुसार भारतीय राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणांना बांगलादेशाच्या आतून आणि बाहेरून मिळालेल्या माहितीचे विविध पैलू एकत्र करून असं आढळून आलंय की बांगलादेशी विद्यार्थी संघटनांचे समन्वयक बनलेल्या काही विद्यार्थ्यांनी पाकिस्तान, दुबई आणि कतार इथे अनेक वेळा भेट दिली होती. नायजेरियात बोको हरामची दहशत वाढली आहे. बोको हरामच्या दहशतवाद्यांनी उत्तर पूर्व नायजेरियात नरसंहार घडवल्याची माहिती समोर आली आहे. काल स्थानिक रहिवाशांनी दावा केलाय की दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार केला, ज्यात किमान 100 गावकरी मारले गेले. बलुचिस्तानची स्थिती पाहून पाकिस्तानच्या सरदार अख्तर मेंगाल नावाच्या खासदाराने संसदेत खासदारकीचं त्यागपत्र दिलंय. बलुचिस्तान नॅशनल पार्टी मेंगल असं त्यांच्या पक्षाचं नाव असून ते पक्षाचे प्रमुख आहेत. बलुचिस्तान या अंशात प्रांताकडे पाकिस्तानी संसद सातत्याने दुर्लक्ष करत आहे असा आरोप त्यांनी केलाय. दक्षिण आफ्रिकी नौदलाच्या पाणबुड्यांवरील कर्मचाऱ्यांची अपघात किंवा दुर्घटनेच्या वेळी सुरक्षितता निश्चित करण्याबाबत अंमलबजावणी करारावर भारतीय नौदल आणि दक्षिण आफ्रिकी नौदल यांनी स्वाक्षऱ्या केल्या. त्यामुळे समुद्रात द्विपक्षीय सहकार्य वाढवण्यातील महत्वाचा मैलाचा टप्पा गाठला गेलाय. भारतीय नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी आणि दक्षिण आफ्रिकी नौदल प्रमुख व्हाईस ॲडमिरल मॉन्डे लोबेस यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या. हिमाचल मधील सुखविंदर सिंग यांच्या सरकारने काल मोठा निर्णय घेत हिमाचल प्रदेश विधानसभा दुरुस्ती विधेयक मंजूर केले. हे विधेयक मंगळवारी विधानसभेत सादर करण्यात आलं होतं. काल या विधेयकावर चर्चा झाल्यानंतर हे विधेयक मंजूर करण्यात आले. या विधेयकानुसार पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत अपात्र ठरलेल्या आमदारांना पेन्शन न देण्याचा निर्णय सरकारने घेतलाय. जम्मू काश्मीरमध्ये तब्बल 10 वर्षांनंतर पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजलाय. जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या तारखा घोषित झाल्यापासून सर्वच राजकीय पक्षांनी आपापली तयारी केली आहे. सर्वच राजकीय पक्ष आपापल्या तयारीत व्यस्त असून उमेदवारांची घोषणाही करण्यात आली आहे.
काँग्रेस पाठोपाठ आता भाजपनेही आपल्या बड्या नेत्यांना येथे निवडणूक प्रचारात उतरवण्याची योजना आखली आहे। याच पार्श्वभूमीवर भाजपचे ज्येष्ठ नेते आणि गृहमंत्री अमित शहा उद्या जम्मू काश्मीरला भेट देणार आहेत। जम्मू काश्मीर दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे उद्या संध्याकाळी अमित शहा जम्मूमध्ये भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहेत। भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने राजकारणात प्रवेश घेतलाय। तो भारतीय जनता पक्षाचा सदस्य झालाय। जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा ही गुजरातच्या जामनगर मधून भाजपची आमदार आहे। रिवाबाने नुकतीच जडेजाबद्दलची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केली आहे। तिने एका पोस्टद्वारे सांगितलंय की रवींद्र जडेजाने भाजपचं सदस्यत्व घेतलंय। जडेजाने अलीकडेच 2024च्या T20 विश्वचषकानंतर या फॉर्मॅटमधून निवृत्ती जाहीर केली होती। पॅरालिम्पिक स्पर्धा इतिहासात सर्वाधिक पदकांचा विक्रम भारताने पॅरिसमध्ये नोंदवलाय। सांगलीच्या सचिन खिलारीच्या रौप्य पदकानंतर भारताचा तिरंदाज हरविंदर सिंगने सुवर्ण पदकाला गवसणी घातली आहे। याचबरोबर हरविंदर सिंगचे नाव भारतीय क्रीडा इतिहासातही सुवर्ण अक्षरांनी लिहिलं गेलंय। त्याने पुरुषांच्या पॅरा तिरंदाजी रिकर्व्ह ओपन प्रकारात पोलंडच्या लुकास सिजेकलला 6-0 अशा फरकाने पराभूत केलं असून सुवर्ण पदक जिंकलं आणि तो सुवर्ण पदक जिंकणारा भारताचा पहिलाच पॅरा तिरंदाज ठरलाय। भारत आणि आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी यांनी पुन्हा एकदा आपल्या समूहाचा झपाट्याने विस्तार करण्यास सुरुवात केली आहे। केवळ भारतच नाही तर परदेशातही ते आक्रमकपणे आपला व्यवसाय वाढवतात। अदानी समूहाची होल्डिंग कंपनी अदानी एंटरप्राइजेसने आपल्या विस्तार योजनेचा एक भाग म्हणून आफ्रिकन देश केनियामध्ये विमानतळ खरेदी आणि चालवण्याची योजना आखल्याची माहिती समोर आली आहे। त्यासाठी त्यांनी केनियात एक कंपनी स्थापन केली आहे। एअरपोर्ट इन्फ्रास्ट्रक्चर असं या कंपनीचं नाव आहे।